परिस्थिती असेल तर त्यासाठी योग्य तो निर्णय आपल्यासमोर जाहीर होईल। आणि सर्वात महत्त्वाचा नियम, मैदानाच्या बाहेर गेलेला चेंडू परत मैदानावर येईपर्यंत सामना थांबणार नाही याची नोंद घ्या। मैदानाच्या बाहेर जर चेंडू गेला तर मैदानावरील पंच जो चेंडू देतील त्या चेंडूने आपल्याला खेळावं लागेल। Both the captain please note, Omkar Bandiwadekar, Sohail Sheikh, please send your 12th man toward the commentary box. दोन्ही संघ आपल्याला विनंती, आपण डगआउटचा लाभ घ्यावा। प्रेक्षकांना विनंती राहील, आमचा रसिक राजा यांना विनंती आहे, ते डगआउट आहे, हे डगआउट कृपया खेळाडूंसाठी मोकळं करावं। निरवडे 11 सावंतवाडी कॅप्टन, निरवडे 11 सावंतवाडी कॅप्टन बॉल चॉईससाठी त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यावं। निरवडे 11 कॅप्टन ओमकार बांदिवडेकर। दोन दर्जेदार मातब्बर संघ एकमेकांच्या समोर लढण्यासाठी सज्ज होत आहेत। फ्रेंडशिप चेनवन कॅप्टन सोहेल शेख, गोपाळ बटा, दाजी नाईक, दर्शन बांदेकर, समीर वेंगुर्लेकर, सुमित ढोंगळे, प्रसन्न पाटील, ऋतांश पाटील, बबल नाईक, सोहेल शेख, विकी पुजारी, जॉन फर्नांडिस। निरवडे 11 सावंतवाडी ओमकार बांदिवडेकर, गणेश कणगोटकर, इम्रान मुल्ला, विनय जाधव, सर्वेश नाईक, राहुल जोगाडिया, महेश चनवणकर, राजा नाटेकर, शरद बांदिवडेकर, धनंजय राणे, अरविंद निमेळकर, ओमकार बांदिवडेकर, मयुरेश जामदार आणि पियुष बर्डे। ओमकार आपल्यासाठी हा पुकार असेल। बॉल चॉईससाठी आपण त्वरित पंचांशी संपर्क साधा। कमेंट्री बॉक्समध्ये पंच आपल्या प्रतीक्षेत। डगआउट कृपया मोकळं करावं ही एक सूचना असेल, विनंती असेल आमच्या रसिक राजाला। आपल्यासाठी बैठक व्यवस्था आम्ही वेगळी करण्याचा प्रयत्न करतोय। मैदानावर सुसज्ज बैठक व्यवस्था आहे, अतिशय देखणं मैदान सजवलंय। या सुंदर कुडाळ नगरीमध्ये लाजरी क्रिकेट ग्रुपच्या वतीने पहिल्यांदाच 1 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि याची सुरुवात होते। निरवडे 11 सावंतवाडी आणि फ्रेंडशिप चेनवण या दोन संघाच्या दरम्यान दुसरा सामना असेल। लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल, या सामन्याच्या मध्यंतराला आपल्या सामन्याचे नाणेफेक होईल। प्लेइंग 11 आपण सज्ज ठेवावी। लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव दोन्ही संघ आपला 12वा खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये त्वरित पाठवा। फ्रेंडशिप चेनवण, निरवडे 11 सावंतवाडी, निरवडे 12वा खेळाडू उपस्थित आहे। फ्रेंडशिप चेनवण, फ्रेंडशिप चेनवण आपला 12वा खेळाडू आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवावा। माफ करा, 12वा खेळाडू मैदानावर जाण्यासाठी आपण डगआउटमध्ये ठेवा। आपला अतिरिक्त खेळाडू आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा। 12वा खेळाडू डगआउटमध्येच थांबावं। मैदानावर जाण्याची जबाबदारी या 12व्या खेळाडूवर राहील। लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव या दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण इथून फॉर्म आपला कलेक्ट करावा, आपलं प्लेइंग 11 लिस्ट सज्ज ठेवावं। या सामन्याच्या मध्यंतरात दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक होईल। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय तो क्षण, या कुडाळ नगरीमध्ये पहिल्यांदाच 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी डे नाईट क्रिकेट स्पर्धा लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील पहिला सामना। फ्रेंडशिप चेनवण वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। निरवडे 11 सावंतवाडी इज गोइंग टू बॅट फर्स्ट। ऐकूया आवाज मायक्रोफोनवर राजा सामंत सर आणि सोबत अमोल जमदाडे सर। धन्यवाद बादल, सीधे मैदान के ऊपर ले चलता हूँ। फ्रेंडशिप चेनवन और निरवडे 11 के बीच में पहला मुकाबला खेला जा रहा है। फ्रेंडशिप चेनवन टीम ने पहले क्षेत्ररक्षण करने का फैसला किया है और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है निरवडे 11 टीम को। निरवडे 11 टीम में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन ओपन बल्लेबाजी बेहतर होनी चाहिए। दोनों भी ओपन बल्लेबाज संयम बरकरार रखकर, दिलेरी बरकरार रखकर बल्लेबाजी साबित कर पाते हैं तो लंबी पारी खेलने की काबिलियत दोनों भी बल्लेबाजों के पास दर्शकों ने कई बार देखी है। लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत मुकाबले के दौरान सच में उतारनी चाहिए।
ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर दो जहांबाज ओपन बल्लेबाज इमरान मुल्ला और राहुल जोगाड़िया। कई दर्शक मुकाबले की मजा लूटने के लिए मैदान के ऊपर मौजूद। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक नफातुला मुकाबला साबित हो सके। रोमांचक क्रिकेट चलते तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। दर्शक चाहते हैं कि आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक कांटे का मुकाबला साबित हो सके। क्रिकेट की परिभाषा में उसी को काबिल तारीफ क्रिकेट कहा जाता है। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करने के लिए तैयार हो रहे बल्लेबाज का नाम है राहुल जोगाड़िया और नॉन स्ट्राइकर के ऊपर इमरान मुल्ला। पहले ओवर की पहली गेंद लेकर फ्रेंडशिप चेन का प्रतिनिधित्व करते हुए गेंदबाज का नाम है विकी पुजारे। टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज की हैसियत से विकी को जाना जाता है, पहचाना जाता है। हमसे दूर वाले छोर से लेग स्टिक के ऊपर गेंद थी, खेलना चाहता। कमेंट्री कक्ष के सामने फील्ड किया जाता, तब तक एक रन लेने का मौका था। एक रन की सहयोग से खाता खोला। स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन। राहुल 1 रन के निजी स्कोर के ऊपर खेल रहे। उनका सहयोग देने के लिए दूसरे ओपन बल्लेबाज की हैसियत से स्ट्राइक के ऊपर मौजूद है राहुल जोगाड़िया, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। राहुल की गेंद खेलना चाहते थे, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क न हो सका। हड़बड़ाहट की स्थिति में गेंद को खेला था। 22 की हैसियत से 1 रन का इजाफा। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। 1 रन की सहयोग से कुल मिलाकर स्कोर हो चुका है 2 रन बिना कोई विकेट खोते हुए। रफ्तार के साथ चले विकी। लेग स्ट्रिक के ऊपर थोड़ी सी लाइन से भटक गई थी गेंद। स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 3 रन। संयम बरकरार रखकर हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालनी होगी, तभी रनों के ऊपर अंकुश लग सकता है। काबिलियत है विकी के पास, और यही वजह है उनको टेनिस क्रिकेट जगत के बेहतर गेंदबाज के हैसियत से जाना जाता है। उठाकर मारने का प्रयास किया। स्क्वायर लेग दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है। क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। दोनों भी बल्लेबाजों के बीच में बेहतर तालमेल। कुल मिलाकर 3 रन भागकर पूरे किए। 3 रन की सहयोग से स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 6 रन। मैंने पहले ही कहा था कि निचले क्रम तक निरोड़ा टीम के खेमे में बेहतर बल्लेबाजी मौजूद है, लेकिन ओपन बल्लेबाजी बेहतर होनी चाहिए। विकी की गेंद उठाकर मारने का प्रयास किया। काफी देर तक हॉम में कॉट होने का संभव। क्षेत्ररक्षक मौजूद है और बेहतरीन कॉट लपक लिया। पहले विकेट का पतन। बड़ी मछली जाले में फंस गई। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है इमरान। मैंने पहले ही कहा था कि विकी टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज की हैसियत से जाने जाते, पहचाने जाते हैं। थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति हुई थी। स्क्वायर गेंदे डाल चुके थे शुरुआत में, लेकिन तभी मैंने कहा था कि उनके पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी चाहिए। और कमेंटेटर के हैसियत से जो बात मैंने उनके सामने पेश करने का प्रयास किया था, उसी तरह की संयमपूर्ण गेंदबाजी साबित करते हुए बल्लेबाज को उन्होंने माया जाल में फंसा दिया। पहले विकेट का पतन होने की वजह से दबाव की स्थिति पैदा हो चुकी है। दबाव के स्थिति से अपने टीम को बाहर ले जाना है, तो संयमपूर्ण बल्लेबाजी का दायित्व आने वाले नए बल्लेबाज को देना होगा। और बल्लेबाजी करने के लिए धनंजय राणे को मैदान के ऊपर भेजा है। धनंजय के पास काबिलियत है। कई प्रतियोगिता में उन्होंने बेहतर बल्लेबाजी का दायित्व निभाया है। मैन ऑफ द सीरीज, मैन ऑफ द मैच की किताब हासिल की है।
ऑफ के बाहर जाने वाली गेंद को खुलकर खेला है काउ कॉर्नर के दिशा के ऊपर। क्षेत्ररक्षक मौजूद है, बैकअप करना पसंद कर रहे, तब तक 2 रन भागकर पूरा करने का मौका था और बातों बातों में तीसरी रन लेने का प्रयास। भाग्यशाली रहे, न तो रन आउट होकर खेमे में लौटना पड़ता था। कुल मिलाकर 3 रन का इजाफा और उन्हीं 3 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 9 रन। दोनों भी टीमों में बेहतर खिलाड़ियों का भरना, तो जरूर यहां पर एक बेहतरीन क्रिकेट उभर के बाहर निकल सकती है। मिडलस्टिक के ऊपर गेंद थी, खुलकर खेला है, सीधी गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। कितना बढ़िया शरीर का संतुलन, कितनी बढ़िया निगाहें और उससे भी बेहतर फुटवर्क देखने का मौका मिला। पहले ओवर की आखिरी गेंद थी और उसी आखिरी गेंद के ऊपर 4 रन मुकम्मल किए। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर निरौड़ा 11 टीम का स्कोर हो चुका है 13 रन। शुरुआत में विकेटों का पतन होता है तो दबाव की स्थिति पैदा होती है। दबाव के चक्रव्यूह को भेदना है तो दिलेरी और संयम बरकरार रखकर बल्लेबाजी साबित करनी होगी। विकेटों का पतन होता है तब बेहतर बल्लेबाजी जो बल्लेबाज कर पाता है उसी बल्लेबाज को संकट मोचक की हासियत से जाना जाता है, पहचाना जाता है। आपको पता होगा कि मुंबई के वानखेड़े स्टेडियम के ऊपर भारत और श्रीलंका के बीच में वर्ल्ड कप का अंतिम मुकाबला खेला जा रहा था, तभी 2 विकेटों का पतन हुआ था। सचिन तेंदुलकर और वीरेंद्र सहवाग खेमे में लौटे थे, सन्नाटा छाया था, तभी गौतम गंभीर खंभीर रखकर बल्लेबाजी कर पाए। गिरी हुई पारी को उन्होंने संवारा और उसी के कारण भारत का वर्ल्ड कप जीतने का सपना सच में उतरा। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। फ्रेंडशिप चेनवन का प्रतिनिधित्व करते हुए टेनिस क्रिकेट जगत के बेहतर ऑलराउंडर खिलाड़ी दर्शन बांदेकर कमेंट्री कक्ष की तरफ से अपने कोटे में की पहले ओवर की पहली गेंद लेकर, टीम की ओर से दूसरे ओवर की पहली गेंद लेकर उठाकर मारने का प्रयास किया। ऑफ स्ट्रिक के बाहर की गेंद छेड़खानी करने का प्रयास किया था, भाग्यशाली रहे, सीधी विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। धनंजय राणे के पास काबिलियत है, थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते हैं तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में कई बार दर्शकों ने देखी है। दर्शन की गेंद खुलकर खेलने का प्रयास किया, स्क्वायर लेग दिशा के ऊपर बैकअप की जाती, तब तक 1 रन का इजाफा। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। दर्शन बांदेकर अपने रनिंग मार्क के ऊपर गेंदबाजी की धुरा संभालने के लिए टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर गेंदबाज की हैसियत से उनको जाना जाता है, पहचाना जाता है। आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की गेंदबाजी सच में उतारनी होगी, क्योंकि उनकी गेंदबाजी के ऊपर फ्रेंडशिप जेन्युइन की बात निर्भर करती है। उठाकर मारने का प्रयास किया, काफी देर तक हवा में कॉट होने का संभव, कॉट ड्रॉप कर बैठे, लॉलीपॉप जैसा कॉट ड्रॉप हो चुका है, जीवन दान मिला और उसी का लाभ उठाते हुए 1 रन भागकर पूरा किया। गेंदबाज क्षेत्ररक्षक के ऊपर काफी नाराज। सीमित ओवर के मुकाबले में क्षेत्ररक्षकों की जिम्मेदारी प्रमुख मानी जाती है। जिस टीम का क्षेत्ररक्षण बढ़िया रहता है उसको जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती, उस टीम को जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती। उठाकर मारने का प्रयास किया, कमेंट्री कक्ष के सामने क्षेत्ररक्षक मौजूद है लेकिन अपने फॉलो थ्रू में दौड़ लगाकर दर्शन बांदेकर ने खुद गेंद को बैकअप किया। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व, 1 रन भागकर पूरा किया। दूसरा रन लेना चाहते थे लेकिन दूसरा रन लेते समय अपनी बहुमोल विकेट रनआउट के रूप में गंवाकर खेमे में लौटते हुए धनंजय राणे। मैंने पहले ही कहा था कि संयम बरकरार रखकर यहां पर बल्लेबाजी होनी चाहिए। बल्लेबाज हाराकारी कर पाते हैं तो काफी चौकन्ना क्षेत्ररक्षण फ्रेंडशिप जेन्युइन के टीम में मौजूद है और उसी का नतीजा भुगतना पड़ा। कमेंट्री कक्ष के सामने खेलना चाहते थे लेकिन टाइमिंग कर नहीं पाए। दर्शन बांदेकर फॉलो थ्रू में से
पीछे मुड़कर उन्होंने दौड़ लगाई और गेंद को बैकअप किया, और जैसे ही गेंद को बैकअप किया विकेट उखाड़ दिए। नए बल्लेबाज के हास्य से महेश चेनवनकर, टेनिस क्रिकेट जगत के जहांबाज बल्लेबाज। कई बार उन्होंने आक्रामक ढांचे की बल्लेबाजी साबित करते हुए अपने टीम को जीत हासिल करके दी है। आज उनको जिस नाम से जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतारनी होगी, क्योंकि 2 विकेटों का पतन पहले ही हो चुका है। दर्शन बांदेकर रफ्तार के साथ चले और 2 विकेट। दर्शन की अगेन हल्के बल्ले से खेलना पसंद किया था, 1 रन की सहयोग से उन्होंने अपना खाता खोला है। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 17 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। दूसरी ओर प्रगति पथ के ऊपर कुल मिलाकर दूसरे ओवर की गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके हैं दर्शन बांदेकर, यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार कमेंट्री कक्ष की तरफ से। रोस्टिप खेलना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। स्क्वायर गेंद की मांग कर रहे थे लेकिन अपील को नाकारा अंपायर ने, क्योंकि बेहतरीन अंपायरिंग मैदान के भीतर चल रही है, चाहे किशोर भगत हो चाहे मंगेश धुरी हो। बातों बातों में 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर फ्रेंडशिप चेनवन के सामने पहले बल्लेबाजी करते हुए निरौड़ा 11 निरौड़ा टीम ने स्कोर खड़ा किया है 17 रन। तीसरे ओवर में जितने हो सके उतने रन अपने टीम के लिए बात मायने रखते हैं, उसी अंदाज में बल्लेबाजी साबित करनी होगी निरौड़ा टीम के बल्लेबाजों को। उनके पास काबिलियत है लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी चाहिए। फ्रेंडशिप चेनवन का प्रतिनिधित्व करते हुए तीसरी ओवर डालने के लिए तैयार हो रहे हमसे दूर वाले छोर से गेंदबाज का नाम है प्रसन्न पाटिल। स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करने के लिए तैयार हो रहे महेश चेनवनकर। प्रसन्न की गेंद का मुकाबला करेंगे। प्रसन्न की गेंद ऑफ ट्रिक के काफी बाहर जाकर खेलने का प्रयास किया था, स्क्वायर लेग के ऊपर से खेलने का इरादा था लेकिन शरीर का संतुलन रख नहीं पाए। गेंद निर्धाव चली गई विकेट कीपर के दस्तानों पे। विकेट कीपर गोपाल भट्टा ने बैकअप किया वापस बुलर के पास। फ्रेंडशिप चेनवन की ओर से काफी बढ़िया गेंदबाजी का दायित्व निभा पा रहे गेंदबाज, और खास करके क्षेत्ररक्षकों की काफी बढ़िया मदद मिल पा रही है। धनंजय राणे को एक जीवनदान प्राप्त हुआ था लेकिन उसी का लाभ उठाते हुए बेहतर बल्लेबाजी कर नहीं पाए। पूरी तरीके से चकमा खा बैठे थे। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन छूट गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 18 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। प्रसन्न फिर एक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे, रफ्तार के साथ चले। तड़मैन के दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, काफी ढीला क्षेत्ररक्षण। जहां पर 1 रन था वहां पर 2 रन बहाल किए, और उन्हीं 2 रन की सहयोग से 20 रन का फासला पूरा किया है निरौड़ा 11 सावंतवाड़ी की टीम ने 2 विकेट के नुकसान के ऊपर। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर। हॅलो, पुढील सामन्यासाठी ग्लॅडिएटर फायटर मोरगाव, लिंगेश्वर कोंडुरे दोन्ही संघ प्लेइंग 11 लीड्स घेऊन आपण सज्ज राहावं। या सामन्याच्या मध्यंतराला नाणेफेक होईल। प्रसन्न के गेंद सीधे बल्ले से खेला है। मिडॉन के क्षेत्ररक्षक बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभा पाते हुए निरोड़ा टीम के खेमे में निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है, लेकिन शुरुआत के ओवर में 2 विकेटों का पतन होने की वजह से दबाव का चक्रव्यूह भेदना थोड़ी मुश्किल बात साबित हो रही है। लेकिन मैदान के भीतर जाने के बाद अनहोनी को होनी बनाने की काबिलियत बल्लेबाज के पास होती है। वही बल्लेबाज अनहोनी को होनी करके दिखाता है। कवर के दिशा के ऊपर खेला है, पॉइंट के क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना पसंद करते हैं, तब तक 1 रन भागकर पूरा किया। बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व।
एक रन की सहयोग से स्कोर हो चुका है 22 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। क्रिकेट का काफी बढ़िया माहौल देखने का अवसर प्राप्त हो रहा है कुड़ाल के इस मैदान के ऊपर। आक्रामक तरीका आजमाते हुए पहले ही इरादा स्पष्ट किया था, लेकिन डीप मिड विकेट की तरफ बेहतरीन क्षेत्ररक्षण का दावित्व। जहां पर 4 रन थे वहां पर 2 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 24 रन। हर गेंद डालने के बाद कितना स्कोर हो चुका है, कितने विकेटों का पतन हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है, उसी का लेखा जोखा पेशकश किया जा रहा है कमेंटेटर के हैसियत से हिंदी के परिभाषा में। आप बिना दिक्कत क्रिकेट की मजा ले सकते हो। हल्के हाथ से खेलना पसंद किया था, 1 रन भागकर पूरा किया। थोड़ा सा ढीला क्षेत्ररक्षण, तब तक 2 रन लेने का मौका। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 26 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। बातों बातों में 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर स्कोर हो चुका है 26 रन। अतिरिक्त खिलाड़ी पानी की बोतल लेकर मैदान के भीतर। लाजरी क्रिकेट ग्रुप की तरफ से डे नाइट क्रिकेट टेनिस क्रिकेट प्रतियोगिता का यहां पर माहौल खड़ा किया गया है, और यही वजह है सिंधुदुर्ग स्तर के बाहर के कई बढ़िया खिलाड़ी, उनका करीब से खेल देखने का मौका यहां पर सिंधुदुर्ग स्तर के क्रीड़ा दर्शकों को मौजूद हुआ है। उसका श्रेय लाजरी क्रिकेट ग्रुप को देना चाहिए। लाजरी क्रिकेट परिवार के हर सदस्य का मैं धन्यवाद पेश करना चाहता हूं कि उनकी वजह से यहां पर सुनहरा माहौल दर्शकों को देखने का मौका मिल रहा है। लिंगेश्वर कोंडुरे, ग्लॅडिएटर फायटर मोरगाव। दोन्ही संघ कॅप्टन आपण सज्ज राहा नाणेफेकीसाठी। लिंगेश्वर कोंडुरे, ग्लॅडिएटर फायटर मोरगाव, त्याचप्रमाणे चारही संघ मालक फ्रेंडशिप चेनवन, निरवडे 11 सावंतवाडी, लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव चारही संघाच्या संघ मालकांना विनंती असेल, या सामन्याच्या मध्यंतरामध्ये या चारही संघ मालकांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होईल। पुन्हा एकदा लिंगेश्वर कोंडुरे आपल्यासाठी पुकार। तो सीधे मैदान के भीतर ले चलता हूं। 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए निरौड़ा 11 टीम ने स्कोर खड़ा किया है 2 विकेट के नुकसान के ऊपर 26 रन। गेंदबाजी करने के लिए रनिंग मार्क के ऊपर दिखाई दे रहे दर्शन बांदेकर कमेंट्री कक्ष की तरफ से नए ओवर की शुरुआत करेंगे, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर मौजूद है राहुल जोगाड़िया। रफ्तार के साथ चले दर्शन, रिवर्सिव खेलना चाहते थे, और यहां पर देखो बेहतरीन कॉट लपक लिया। कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दावित्व, बड़ी मछली जाले में फंस गई। चौथे विकेट का पतन। तो सीधे मैदान के भीतर ले चलता हूं, तीसरे विकेट का पतन। राहुल जोगाड़ी उनकी ओर से काफी उम्मीद की जा रही थी, लेकिन राहुल ने यहां पर तमाम दर्शकों को नाराज किया है। थोड़ी सी जमकर बल्लेबाजी कर पाते तो उनके पास काबिलियत थी, लेकिन आज जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी साबित कर नहीं सके। कभी कभी ऐसी बातें क्रिकेट के मैदान के ऊपर होती रहती है, उसी को क्रिकेट का एक हिस्सा माना जाता है। लेकिन राहुल को टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर बल्लेबाज के हैसियत से जाना जाता है, पहचाना जाता है। वो चिंतन करेंगे, मनन करेंगे, जरूर बेहतर वापस बल्लेबाजी करने का प्रयास करेंगे। दर्शन बांदेकर बढ़िया गेंदबाजी का दावित्व निभा पा रहे, अभी तक काबिल तारीफ गेंदबाजी साबित की है। रफ्तार बेहतर रखी है, रफ्तार के पीछे कल्पकता दोहरा रहे हैं, और उसी का नतीजा उन्होंने पूरी तरीके से बल्लेबाज को बांध के रखा है। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व, कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व। टिप्पा खाने के बाद सीधी अंदर की तरफ गेंद अंदर, गिलिया उड़ाकर चली गई। चौथे विकेट का पतन।
लगातार विकेटों का पतन होता है तो पूरी तरीके से दबाव की स्थिति पैदा होती है और उसी दबाव के चक्रव्यूह को भेदना काफी मुश्किल बात साबित होती है, चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो। यही वजह थी कमेंटेटर के हैसियत से मैंने पहली गेंद के दौरान आपके सामने पेशकश की थी कि दोनों भी ओपन बल्लेबाजों ने जमकर बल्लेबाजी करनी चाहिए, संयम बरकरार रखकर, दिलेरी बरकरार रखकर। कुल मिलाकर 4 विकेटों का पतन हो चुका है। 4 विकेटों का पतन होने के बाद स्कोर हो चुका है 26 रन। नए बल्लेबाज के हैसियत से शरद बांदिवडेकर स्ट्राइक के ऊपर मौजूद हो रहे खेलने के लिए। निरोड़ा पंचक्रोशी के एक बेहतर बल्लेबाज के हैसियत से शरद को जाना जाता है, पहचाना जाता है। आज उनकी ओर से उम्मीद की जा रही है संकट मोचक बल्लेबाजी की। उछाल लेती हुई गेंद खेलने का प्रयास किया था, दबाव की स्थिति में भाग्यशाली रहे, नहीं तो यहां पर महेश चेनवनकर नॉन स्ट्राइकर के ऊपर रनआउट होकर खेमे में लौट पाते। महेश चेनवनकर के पक्ष में नसीब दिखाई दे रहा है। दर्शन बांदेकर कमेंट्री कक्ष की तरफ से चले, सीधे बल्लेबाजी का प्रयास किया था। 1 रन का इजाफा, कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 27 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर। फ्रेंडशिप चेनवन के गेंदबाज पूरी तरीके से हावी हो चुके हैं निरोड़ा 11 टीम के बल्लेबाजों के ऊपर, शुरुआत से ही काफी सटीक कल्पकता भरी गेंदबाजी साबित करते हुए। कमेंट्री कक्ष की तरफ से दर्शन बांदेकर रफ्तार के साथ चले, दर्शन की गेंद और यहां पर देखो, आ कुत्ते मुझे काट के चला जा, जहां पर विकेट खोने की जरूरत नहीं थी, संयम बरकरार रखना चाहिए था, वहां पर संयम से बिखर गए और अपनी बहुमोल विकेट बहाल कर मैदान के बाहर चलता होना पड़ा महेश चेनवनकर को। 5वें विकेट का पतन। तो कुल मिलाकर 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 5 विकेट के नुकसान के ऊपर निरोड़ा 11 सावंतवाड़ी टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 27 रन। चौथे ओवर प्रगति पथ के ऊपर, कुल मिलाकर चौथे ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं दर्शन बांदेकर। 5 गेंदें यानी कि आखिरी गेंद डालने के लिए तैयार। मैदान के भीतर महेश चेनवनकर की जगह के ऊपर नए बल्लेबाज जिनका नाम है सर्वेश नाइक मुकाबला करेंगे दर्शन बांदेकर की गेंद का। कमेंट्री कक्ष की तरफ से और 2 विकेट चले, बल्ले के बीचों बीच लेकर खेला है, कितना बढ़िया स्ट्रोक, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, तराना बजाते हुए गेंद सीमा रेखा के बाहर चलती हो गई 4 रन के लिए। जो काम पहले नंबर के बल्लेबाजों ने करना चाहिए था, वही काम निचले क्रम के बल्लेबाज साबित करते हुए। सर्वेश नाइक काबिले तारीफ बल्लेबाजी का दावित्व, 4 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 31 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। आउटफील्ड बेहतरीन सजाया हुआ, कारपेट के सारे गेंद लॉन्ग ऑफ दिशा के ऊपर चली गई 4 रन के लिए। मक्कन शॉट, टेनिस क्रिकेट जगत में ऐसे शॉट हमेशा देखने का मौका मिलता है। उसी तरह की बल्लेबाजी चौथे ओवर की आखिरी गेंद के ऊपर साबित की थी। बल्लेबाज का नाम था सर्वेश नाइक।
बातों बातों में 4 ओवर का खेल पूरा हो चुका है। 4 ओवर का खेल पूरा होने के बाद स्कोर हो चुका है 5 विकेट के नुकसान के ऊपर 31 रन। आखिरी ओवर की 6 गेंदें शेष। गेंदबाज के हाथ से समीर वेंगुर्लेकर आक्रामक तरीका आजमाया है। पॉइंट की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल करते हुए क्षेत्ररक्षक मौजूद है। पहले प्रयास में बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 32 रन 5 विकेट के नुकसान के ऊपर। आखिरी ओवर की 5 गेंदों का खेल बाकी और उन्हीं 5 गेंदों के ऊपर जितने हो सके उतने रन अपने टीम के लिए बात मायने रखती है। उसी अंदाज में बल्लेबाजी का दायित्व निभाना होगा निरोड़ा टीम के बल्लेबाजों को। गेंदबाज हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखने के लिए तैयार। आक्रामक तरीका आजमाने का प्रयास किया, टाइमिंग कर नहीं पाए। कॉट होने का संभव, अपने फॉलो थ्रू में से आगे निकलकर बेहतरीन कॉट लपक लिया। 6ठे विकेट का पतन 32 रन के स्कोर के ऊपर। शुरुआत से ही बेहतरीन गेंदबाजी का दायित्व, हर गेंद के पीछे संयम बरकरार रखा है, हर गेंद के पीछे कल्पकता दोहरा रहे हैं और खास करके क्षेत्ररक्षकों की तरफ से भी काफी बढ़िया मदद मिल पा रही है। जब क्षेत्ररक्षक बेहतरीन जिम्मेदारी निभा पाते हैं तो गेंदबाज प्रेरित होकर बेहतर से बेहतर गेंदें डालना पसंद किया करते हैं। कुल मिलाकर आखिरी ओवर की अभी तक गेंदें डाल चुके हैं 2 गेंदें, यानी कि अभी भी 4 गेंदों का खेल बाकी। अंपायर की जिम्मेदारी लेकर, प्रमुख अंपायर की जिम्मेदारी लेकर मैदान के भीतर किशोर भगत और स्क्वायर की अंपायर की जिम्मेदारी लेकर मंगेश धुरी। बल्ले के बीचों बीच लेकर खेला है लांगन की दिशा के ऊपर। क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद कर रहे, लेकिन काफी तकलीफ में दिखाई दे रहे, गेंद का अंदाज ले नहीं पाए और उसी का नतीजा भुगतना पड़ा। सीधी गेंद सीमा रेखा के बाहर चलती हुई 4 रन के लिए। क्षेत्ररक्षक की बॉडी लैंग्वेज होती है, उसी से पता चलता है कि क्षेत्ररक्षक बैकअप करेगा या नहीं। कुल मिलाकर स्कोर हो चुका है 36 रन। लेग स्ट्रिक के बाहर स्क्वायर के ऊपर से खेलने का प्रयास किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो पाया। पूरी तरीके से कोशिश की थी, थोड़ी से आक्रामक तरीका आजमाते हुए। ओवर की 5वीं गेंद काफी तेज करने के प्रयास में अपने गेंद के ऊपर का नियंत्रण खो चुके थे। दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। आखिरी ओवर की 2 गेंदें शेष है। गेंदबाज वेंगुर्लेकर, स्क्वायर अंपायर के बगल में लॉलीपॉप जैसा का दाजी नाइक बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाते हुए दाजी ने बेहतरीन शरीर का संतुलन रखा, निगाहें चौकन्नी रखी और 6ठे विकेट के रूप में बल्लेबाज को मैदान के बाहर का रास्ता दिखा दिया। अभी आखिरी ओवर की आखिरी गेंद शेष। नई बल्लेबाज के हाथ से ओमकार बांदीउडेकर आखिरी गेंद के ऊपर आक्रामक तरीका आजमाने का प्रयास करेंगे, लेकिन अभी तक मैं कहना चाहूंगा कि इस मुकाबले के दौरान पहले इनिंग में गेंदबाज पूरी तरीके से हावी हो चुके हैं। रन निकालना काफी मुश्किल बात साबित हुई थी। शुरुआत में निरोड़े टीम के बल्लेबाजों को और उसी दबाव की स्थिति में शुरुआत के बल्लेबाजों ने हाराकारी की, अपनी विकेट खोकर मैदान के बाहर लौट गए और बाद में टीम को संवारना काफी मुश्किल बात
साबित हुई। खास करके उम्मीद की जा रही थी महेश चेनवनकर के द्वारा थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर जमकर बल्लेबाजी करने का प्रयास किया था, लेकिन कामयाबी हासिल हो नहीं पाई और अपनी बहुमूल्य विकेट उन्होंने बहाल कर वो वापस चलते हो गए। आक्रामक तरीका आजमाया था, लेकिन यहां पर देखो 7वें विकेट का पतन आखिरी गेंद के ऊपर क्लिंग बोल्ड। बातों बातों में पहले इनिंग का खेल पूरा हो चुका है। 7 विकेट के नुकसान के ऊपर पहले बल्लेबाजी करते हुए निरौड़ा टीम ने स्कोर खड़ा किया है 37 रन। 38 रन जीत हासिल करने के लिए बात मायने रखते हैं फ्रेंडशिप चेनवन टीम को, और उसी 38 रनों का पीछा कैसे किया जाता है सेकंड इनिंग में, उसी का लेखा जोखा पेशकश करने के लिए मेरे बगल में बैठे मराठी के होनहार कमेंटेटर अमोल जमदाड़े, जिनके पास मैं माइक्रोफोन सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। अमोल। धन्यवाद राजा सर। नाणेफेक होत आहे लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव या दोन संघाच्या दरम्यान। बोथ कॅप्टन लिंगेश्वर कोंडुरे आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव, मी विनंती करतो आमचे मार्गदर्शक गुरुवर्य आदरणीय शिरसाट सर आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक व्हावी। त्याचप्रमाणे चारही संघमालक आपल्याला विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवर यावं। लिंगेश्वर कोंडुरे या संघाचे संघमालक केतन तांडेल, लिंगेश्वर कोंडुरा या संघाचे संघमालक केतन तांडेल, ग्लॅडिएटर फायटर मोरगाव या संघाचे संघमालक सत्यम शेटकर, त्याचप्रमाणे फ्रेंडशिप चेनवन या संघाचे संघमालक देवेंद्र नाईक आणि निरवडे 11 सावंतवाडी या संघाचे मालक, या सर्वांना विनंती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण स्टेजवर यावं। नाणेफेक होत आहे ग्लॅडिएटर फायटर मोरगाव विरुद्ध लिंगेश्वर कोंडुरा। नाणेफेक स्टेजवर होईल आणि नाणेफेकीसाठी एक खास कॅमेरा कव्हर नाही करणार, हे सिल्वर कॉइन आहे ना, एक खास कॉइन या नाणेफेकीसाठी बनवला आहे आणि विजेत्या संघाच्या टॉस विजेत्या कॅप्टनला हा कॉइन प्रदान करण्यात येईल। लिंगेश्वर कोंडुरा या संघाचे संघमालक केतन तांडेल यांचा सन्मान होतोय। मी विनंती करतो राजू पाटणकर आपल्या शुभ हस्ते आपण संघमालक केतन तांडेल यांचा सन्मान त्यांना वितरित करावा। या स्पर्धेत सहभाग घेणारा लिंगेश्वर कोंडुरा संघ या संघाचे संघमालक केतन तांडेल यांचा सन्मान होतोय। लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय लिंगेश्वर कोंडुरा संघमालक केतन तांडेल। यानंतर सन्मान होईल राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघमालक सत्यम शेटकर, आपण येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। त्याचप्रमाणे फ्रेंडशिप चेनवन संघाचे संघमालक देवेंद्र नाईक, आपल्याला ही विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय डिचोलकर साहेब यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होईल। ग्लॅडिएटर फायटर मोरगावचे संघमालक सत्यम शेटकर यांचा सन्मान होतोय। चला भाई मोमेंटो घे। आमच्या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्यम शेटकर मालक ग्लॅडिएटर फायटर यांचा सन्मान होतोय। दिलीपजी परब, दिलीप काका आपल्याला विनंती आपण यावं, सन्मान करावा। फ्रेंडशिप चेनवन संघमालक जीत देवेंद्र नाईक। नाणेफेक होत आहे कॅप्टन हरेश पिरणकर आणि परेश पेडणेकर, आपण यावं। मी विनंती करतो आमचे गुरुवारी आदरणीय शिरसाट सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। परेश पेडणेकर लिंगेश्वर कोंडुरा कॅप्टन, हरेश पिरणकर ग्लॅडिएटर फायटर मोरगाव कॅप्टन। खास कॉइन आहे नाणेफेकीसाठी आणि जो कॅप्टन
नाणेफेक जिंकेल त्याला हा कॉईन प्रदान करण्यात येईल. शिरसाट सर यांच्या शुभ हस्ते होते दुसऱ्या सामन्याची नाणेफेक. हेड इज द कॉल. इट्स टेल. नाणेफेक जिंकतोय ग्लॅडिएटर फायटर मोरगाव. हरेश आपल्याला हा कॉईन जो अरविंद शिरसाट सर यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल. कॅमेरावर दाखवा. हरेश डिसिजन सांगायचं आहे लगेच. हरेश घे कॉईन घे. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाचा कॅप्टन या कॉईनचा स्वीकार करताय. हरेश आपण जिंकताय नाणेफेक. आपला निर्णय. बॅटिंग करू. तुम्हाला फलंदाजी करायचे. बरंच काही बोलायचं आहे मात्र सध्या ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून आवाज. अमोल जमदाडे सर लिंगेश्वर 11 सावंतवाडी संघमालक आपल्याला विनंती असेल आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं. अगदी थोड्याच वेळात हा सन्मान संपन्न होईल. अमोल. हॅलो हॅलो धन्यवाद बादल सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024च्या आजच्या पहिल्या दिवसातील पहिल्या लढतीमध्ये डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे. जे प्रेक्षक उशिरानं आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी स्पर्धेतील ही पहिली लढत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करत 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती गजाननाला नमन करत येथील स्थानदेवता इष्टदेवता ग्रामदेवता आणि श्री कुडाळेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करतो. पहिलाच धक्का 38 धावांच्या उत्तरामध्ये फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमला सुमित तंबूच्या आश्रयाला परतलाय. गोल्डन डकचा शिकार होत 0 धावांची बॅग डोक्यावरती घेत सुमित परतलाय तंबूच्या आश्रयाला पहिल्या गड्याच्या रूपाने. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण जे सीमारेषेवरती झेंडे आहेत त्यांच्या मागे बसा. झेंड्याच्या पुढे कोणीही बसू नका. प्रेक्षकांना विनंती आहे आपण सुज्ञ क्रिकेटचे जाणकार आहात आणि ही कुडाळमधली दर्जेदार अशी क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली डे नाईट क्रिकेट स्पर्धा अर्थातच या मोसमामधील ज्या स्पर्धेने सिंधुदुर्गातील क्रिकेट स्पर्धेंना देखील सुरुवात होणार आहे अशा स्पर्धेचे आपण सगळेजण साक्षीदार होतात आणि याचं संपूर्ण श्रेय लाजरी क्रिकेट ग्रुपला द्यावं लागेल. अतिशय अथक परिश्रम आणि मेहनत घेत सुंदर अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून झालं आहे. सुमित ज्याच्यावरती एक गाणं देखील सुंदर आपल्याला पाहायला मिळालं होतं तो सुमित तंबूच्या आश्रयाला परतला आहे. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये ऋतांशु पाटील हा देखील आउट ऑफ स्टेशनचा खेळाडू आहे. प्रतिनिधित्व करतोय फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमचं. संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. लक्ष छोटं आहे मात्र क्रिकेटच्या पटलावरती कोणतंही आव्हान छोटं किंवा मोठं नसतं. पहिलाच धक्का दिलाय गोलंदाजाने तो आहे तयार. अरविंद नेबेकरचा याही वेळेला सुंदर चेंडू टप्पापल्यानंतर बाहेर निघालाय. छेडखानी करण्याचा प्रयत्न ऋतांशु पाटीलचा असफल. हा देखील चेंडू डॉट घेतलाय. प्रेशर क्रिएट करण्याचा इथे प्रयत्न. ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल. खूप चांगला लईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो हा गोलंदाज. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक धावबाद करण्याचा इथे प्रयत्न होणार आहे. हा ना करत अखेरच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय झाला आणि एक चांगला निर्णय. संघ अडचणीमध्ये आहे. धावांसाठी संघर्ष चालला आहे फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमचा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अव्वल दर्जाचा संघ म्हणून फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमकडे पाहिलं जातं. या संघात देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला निरवडे सावंतवाडी क्रिकेट टीम जी फिल्डिंग करते आहे. फलंदाजीमध्ये निराश केलं आहे मात्र गोलंदाजी दमदार आहे. ऑप्टिकच्या बाहेर आणि या बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती अक्षरशः तुडून पडलाय ऋतांशु पाटील. चेंडूला पाठवले डीपी स्कोर पॉईंट बोर्डच्या दिशेने. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करेल. हा आलाय लाजरी चौकार. चेंडू सीमारेखा पार. 4 धावा. ऋतांशूने आपलं खातं ओपन केले. धावांसाठी संघर्ष नक्की चालला होता मात्र सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे ठीकठाक आहे असं सांगून गेलाय. ऋतांशूचा हा चौकार ऑफ्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता. बाद होण्याचा धोका खूप कमी होता आणि या चेंडूवरती मात्र तुटून पडला. 4 धावांनी स्वतःचं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 4. 1-4. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे फ्रेंडशिप चेंदवन क्रिकेट टीमला. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक तुम्ही पाहताय.
याही वेळेला खरा बॉल ऑफ दिगच्या बाहेर कव्हर्सला खेळला, स्वीपर कव्हरच्या वरून पाठवले चेंडूला, एक टप्पा घेत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर फरार, लाजरी चौकार. आउट ऑफ स्टेशन वरून ऋतांशूला का बोलवले गेले फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीम मध्ये याची प्रचिती त्याच्या अप्रतिम अशा 2 फटक्याने आपल्याला आली आहे. ऑप्टिकच्या बाहेर गोलंदाजी होते आहे, त्यामुळे बाद होण्याचा धोका खूप कमी आहे. अशा प्रयत्नामध्ये ऋतांशूने दोन्ही खराब चेंडूंना त्याची योग्य जागा दाखवली आहे. सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे लाजरी, जे पॉवर प्लेचं षटक तुम्ही पाहताय, 11च्या 11 खेळाडू म्हणजे मॅजिकल षटक हे आपल्याला पाहायला मिळते. हा देखील एक वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. खास प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं या उदात्त हेतूने ही नियमावली या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडू सर्कलमध्ये आहेत, 11च्या 11 खेळाडू. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, धाव निघणार नाहीये, चेंडू टिंब पाहायला मिळालाय. षटकाची सांगता होते, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 38 धावांचं उत्तर देताना फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीम 1 बाद 8 धावा. या दरम्यान सन्मान होतोय निरवडे 11 सावंतवाडी संघमालक संजय बागवे. सर, आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. निरवडे 11 सावंतवाडी संघमालक आदरणीय संजयजी बागवे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो गुरुवर्य शिरसाट सर, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. या स्पर्धेतील संघमालक निरवडे 11 सावंतवाडीचे संघमालक सन्माननीय संजयजी बागवे यांना आपण स्क्रीनवर पाहतोय. लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित लाजरी प्रीमियर लीग 2024चा हा थरार आणि या स्पर्धेच्या निमित्तानं संघमालक संजय बागवे निरवडे 11 सावंतवाडी यांचा सन्मान गुरुवर्य शिरसाट सर यांच्या शुभ हस्ते संपन्न. अमोल. पहिल्या षटकात 8 धावा फलकावरती आहेत, 38 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित 5 षटकांची मर्यादित लढत येणारे आता मात्र चेंडू असणार आहेत. या इनिंगमधील या सामन्यामधील 24 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धावा बनवायच्या आहेत. फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीमला निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक निवडलंय फलंदाजी करणाऱ्या फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीमने. त्यामुळे केवळ 3 खेळाडूंना मुभा असेल सर्कलच्या बाहेर. आणि या महत्त्वाच्या षटकाची जबाबदारी घेऊन फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मुंबई परिसरातील एक जाबाज असा गोलंदाज स्क्रीनवरती राहुल जोगाडेच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील निरवड 11 सावंतवाडी क्रिकेट टीमला. दुसऱ्या बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्याने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला तो डावखुरा बॅटर स्ट्रायकिंग एंडला तयार होईल बबल नाईक. पहिला सामना तो फेस करेल आणि निश्चितपणे त्याच्याकडनं देखील खूप मोठ्या अपेक्षा असतील फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीमला. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ यांच्या माध्यमातून डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं शानदार आयोजन. पहिला शुभारंभाचा सामना तुम्ही पाहताय. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजा सामंत, मालवणीचे सम्राट बादल चौधरी, निखिल भरतू आणि मी समालोचक अमोल जमदाडे. गोलंदाज तयार. पहिला बॉल ऑफसाइड ऑफ टर्म, चेंडूला पिच केले, डपापल्यानंतर किंचित वळण घेऊन चेंडू आतमध्ये आलाय. कट करायचंय, स्क्वेअर कट करायचं होतं स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर बबलला. चेंडू बॅटला चुकत यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. टिंब चेंडू पाहायला मिळालाय. 1 षटक 1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 38 धावांचा पाठलाग करायचा फ्रेंडशिप चेंडूला. रिव्हर्सचा इथे प्रयत्न पंचांनी घोषित केलाय की हा नो बॉल आहे. निश्चितपणे जर आपण पाहिलं तर नो बॉल कधीच एकटा येत नाही, सोबत येताना तो फ्रीड घेऊन येतो. यानंतरचा चेंडू असणार फ्रीड, 1 अतिरिक्त धाव ॲड होईल टीमच्या खात्यामध्ये. फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीमची धावसंख्या पुढे जाते 9 वरती एका गड्याच्या मोबदल्यात. 1 बाद 9 धावा फलकावरती आहेत. 38 धावांचं उत्तर देत असताना 5 षटकांची मर्यादित लढत. पहिलं षटक आपण पाहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं. और पिच बॉल आणि या चेंडूवरती मात्र हल्ला केलाय. चेंडू मिड विकेटला चाललाय. 1 टप्पा घेतलाय का हे पाहावं लागेल. आणि पंच या ठिकाणी सांगतात की चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे गेलाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे आहेत, याचा अर्थ स्पष्ट आहे. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावांनी टीमची धावसंख्या वेगात पुढे चालली आहे. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संत चाललेली धावगती आता मात्र प्रचंड वेगात एका मोठ्या फटक्याने जाणार आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर कापलं जाणार आहे आणि याचं प्रमुख कारण ठरलं आहे फ्रीडचा बॉल बबल नाईकसाठी. ओव्हर पिच बॉल होता आणि त्या बॉलवरती अक्षरशः उडून पडला बबल.
जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा, रिदममध्ये लईमध्ये असणारा खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती तयार, गोलंदाज स्ट्रायकिंग गेला, बॅटर तयार. ऑफ स्ट्राईकच्या बराचसा बाहेर, पंचांनी आपली बाजू फैलावलेत, कळवलेत की हा अतिरिक्त चेंडू आहे. गोलंदाजीला दंडित केले आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या पुढे जाते. 16 एक बाद 16. आपण जर पाहिलं तर खूप चांगलं असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून. याही वेळेला नो बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. रनिंग मध्ये अडथळा निर्माण होतोय आणि असंच षटक आपण रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं. याच गोलंदाजाचा खूप महागडा ठरला होता आणि अशीच ओव्हर स्टेपिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाली होती. रनिंगमध्ये सुधारणा करावी लागेल, ओव्हर स्टेपिंगकडे लक्ष द्यावं लागेल. नो बॉल्स नंतर येणार आहे ती फ्री हिट. उघडा डोळे आणि बघा नीट, येणारा चेंडू आहे फ्री हिट. यावेळेला चांगला बॉल. या अगोदरच्या फ्री हिटच्या बॉलवरती चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं बबल नाईकने. त्याला प्रत्युत्तर देणारा यावेळेचा चेंडू आपण पाहिला आहे गोलंदाज राहुल जोगवाडे याचा. चेंडू सटीक लाईन त्यांनी लेनमध्ये षटरक्षकाच्या दिशेने चाललाय. निर्धाव चेंडू गणला गेलाय. षटक क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमची धावसंख्या फलकावरती आहे आतापर्यंत 17. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. या स्पर्धेसाठी अथक अशी परिश्रम आणि मेहनत राजू पाटणकर साहेब, राजाजी माडेश्वर साहेब, नितीनजी हिरलेकर, विशाल शिरसाट, सिद्धेश कुटाळे, कपिल पावसकर, जयप्रकाश नार्वेकर आणि इतर सगळे सहकारी. खूप मेहनत परिश्रम आणि जी इच्छा मनात धरली होती की कुडाळमध्ये नाईटची क्रिकेट स्पर्धा व्हावी, डे नाईट क्रिकेट स्पर्धा व्हावी, ते स्वप्न आता मात्र सत्यात उतरवत असताना लाजरी क्रिकेट ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. यावेळेला ऑफ टिकला खेळलाय, चेंडू चाललाय डीपी स्कोअर पॉईंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कव्हरचा जाईल चेंडूपर्यंत, वेगात फेकी झाली आहे. बॅकअप देखील पाहायला मिळाले. 2 धावांची लहर मैदानावरती आहे. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाईल 19 धावा. 5 षटकामध्ये विजयासाठी 38 धावांचं लक्ष दिलंय फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीम समोर. निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीमने आतापर्यंत 19 धावा फलकावरती आहेत. विजयासाठी अजून 19 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाज तयार. चांगला बॉल आतमध्ये वळवलाय, टर्न केले बॉलला. याही वेळेला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू तेज तरार एष्टी रक्षक महेश चंदवरकरच्या गोदीमध्ये. टिंब चेंडूने षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. 38 धावांचा पाठलाग करत असताना फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीम 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 19 धावांची आवश्यकता फ्रेंडशिप चेंडू क्रिकेट टीमला. व्यासपीठावर सन्मान होतोय लाजरी क्रिकेटच्या वतीने. TTMM ग्रुपचे सर्व सदस्य या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. मी विनंती करतो लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष राजू पाटणकर, प्रथम आपण TTMM ग्रुपचं स्वागत करूया. अजित खंडे, राम राऊळ, दीपक रांजणकर, अभि शेलटे, विठ्ठल आईर, प्रकाश पुरोहित, रुपेश धुरी, नागेश नार्वेकर ही आमची पूर्ण टीम. TTMMची ही ताकद आणि TTMचं स्वागत होतं आहे लाजरी क्रिकेटच्या वतीने. आमचे लाजरी क्रिकेट ग्रुपचे अध्यक्ष सन्माननीय राजू पाटणकर यांच्या शुभ हस्ते TTMM ग्रुप कुडाळ यांचं स्वागत संपन्न होतं आहे. याच मैदानावर TTMM ग्रुपचा क्रिकेटचा थरारसुद्धा अगदी काहीच दिवसात आपण पाहणार आहोत. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी TTMM ग्रुपच्या वतीने विशेष सहकार्य आणि या विशेष सहकार्याचा सुद्धा लाजरी क्रिकेटच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, आभार मानतोय. जाऊया मैदानावर, ऐकूया आवाज अमोल सर. गोलंदाज तयार. अरविंद नेमळेकर, ज्याने पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं हाताळलं होतं, तोच गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. पहिल्या षटकामध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकाची सुरुवात देखील दमदार केली आहे. रितांशू पाटीलला चेंडू समजलं नाहीये. या चेंडूवरती कोणतेही उत्तर नाहीये रितांशू पाटीलकडे. पहिला चेंडू डॉट आहे. अरविंद नेमळेगावचा हा गोलंदाज. और पिच बॉल हल्ला केलाय आणि चेंडूला पाठवलंय. यावेळेला चेंडू होता स्लॉट मध्ये रितांशू पाटीलच्या आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय बरोबर समोरच्या प्लॉट मध्ये. लाजरी षटकार. 6 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते 25 धावा. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये जी चुरस लागली होती ती प्रचंड वेगात एका मोठ्या फटक्याने कापली आहे. आता मात्र खूप कमी धावा विजयासाठी आवश्यक आहेत.
16 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. ही प्रीमियर लीग आहे त्यामुळे प्रत्येक टीमचे जवळपास 3 सामने तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. ही पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचे आपण साक्षीदार होतो. गोलंदाज तयार. रिवर्स साडेम केला. स्विच हिट करायचं रितांशू पाटीलला. चेंडूने बॅटमध्ये अजिबात संपर्क नाही. हलकंसं अपील. पंचाची नकारात्मक मान हल्ली आहे. टीमची धावसंख्या एका डॉट बॉलने थांबली आहे. 25 वरती 2 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. विजयासाठी 13 धावांची अजून आहे आवश्यकता. यावेळेला चांगला बॉल. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिलाय. रितांशू पाटीलचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चाललाय. अपवादात्मक एक मोठा दमदार टोला त्याने यावेळेला दाखवलाय. मात्र त्यानंतर कमबॅक करणारे अरविंदचे आपण अप्रतिम 2 चेंडू देखील पाहिलेत. एक युवा गोलंदाज, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला हा एक गोलंदाजीचा सितारा अरविंद नेंबळेकर. यावेळेला देखील खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. ऑफ साइड ऑफ टर्म वाईड लाईन यॉर्कर लेनचा वापर केला अरविंद नेंबळेकरने. एकमेव खराब बॉल होता त्यावरती 6 धावा वसूल केल्या. मात्र त्यानंतर अरविंद नेंबळेकरची जादू पाहायला मिळाली. एका युवा गोलंदाजाने व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या फलंदाजाला अक्षरशः नाचवलंय. टीमची धावसंख्या थांबली आहे 25 वरती. एका गड्याच्या मोबदल्यात अजून 13 धावांची आहे आवश्यकता. चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. 13 बॉल 13ची आहे आवश्यकता. ना कुछ 13 है ना कुछ मेरा है. यावेळेला चांगला बॉल बॅटवरती घेतलाय. काऊ क्षेत्र आणि मिड विकेट दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. तितकीच परती देखील आली आहे गोलंदाजी एंडला. केवळ एकच धाव ॲड होईल. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना निश्चितपणे विनंती करावी लागेल, जर का तुम्हाला युवा गोलंदाज अरविंद नेंबळेकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाही आहे. खूप चांगला गोलंदाजीचा स्पेल त्याने आतापर्यंत टाकलाय. 2 षटकं टाकले आहेत आणि 2 षटकात केवळ त्याने 15 धावा दिलेत आणि 1 गडी देखील टिपलाय. 12 चेंडूंचा खेळ आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमला अजून 12 धावांची आहे आवश्यकता. 12 चेंडू 12 धावा हे समीकरण विजयासाठी फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीम समोर. निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीम धावांची पुंजी खूप कमी होती. मात्र गोलंदाजीमध्ये ती चमक अरविंद नेंबळेकरने दाखवली आहे. आपल्या टीमला या सामन्यामध्ये निश्चितपणे कमबॅक करून दिलंय. विजयाची दोन्ही टीमना समान संधी आहे. पाहिलं तर गोलंदाजीपेक्षाही फलंदाजांचं वर्चस्व या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र अरविंद नेंबळेकरने आपल्या टीमला या मॅचमध्ये कायम ठेवलंय. 12 बॉलचा आहे खेळ. 12 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनय जाधव ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड करणे तयार होईल आणि त्याच्या समोर आहे रितांशू पाटील. पनवेल, रायगड आणि मुंबई परिसरातील खेळाडू, आउट ऑफ स्टेशनचे खेळाडू आज दाखल झालेत कुडाळ नगरीमध्ये. रितांशू पाटील हा देखील एक मोठा खेळाडू आहे, दिग्गज खेळाडू आहे. त्याचा खेळ आपण सातत्याने यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो. आज प्रत्यक्ष मैदानावरती कुडाळवासियांना, सिंधुदुर्गवासियांना त्याचा खेळ पाहायला मिळणार आहे. गोलंदाज तयार ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून. 12 बॉलचा आहे खेळ. 12 धावांची आहे आवश्यकता. आमच्या सोबत गुणलेखन करतायत समीर राणे. वाह, चांगला बॉल. धीम्या गतीचा गतीमध्ये परिवर्तन केले. पहिलाच बॉल इथे बीट केला रितांशू पाटीलला. आता मात्र फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमच्या संघनायकाला कान मंत्र नक्की द्यावा लागेल. मात्र रितांशू पाटील हा असा खेळाडू आहे, जर का तो मैदानावरती एकदा सेट झाला तर तो एकटा सामना घेऊन जाईल, ही त्याची खासियत आहे. चांगला बॉल कव्हर्सला खेळलाय. गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षक चेस करतो चेंडूला. चेंडू आणि क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चांगली शर्यत आपल्याला पाहायला मिळाली आहे. खूप लांबून प्रवास केला डीपी स्कोर पॉइंट क्षेत्ररक्षकाने. आपल्या टीमसाठी 2 धावा तरी त्यांनी नक्की वाचवल्यात. 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे जाते आहे. 28 धावा. अजून 10 चेंडूंचा आहे खेळ. येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 10 धावांची आहे आवश्यकता. 10 चेंडू 10 धावा. टीट फॉर टॅट जशास तसं उत्तर दोन्ही टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ही प्रीमियर लीग आहे त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक टीमचे 3-3 सामने आज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज तयार. शपल क्रॉस होत ऑफ टिकच्या बाहेर क्रीज मध्ये गेला होता. रितांशू पाटील मिड विकेटला खेळला. पहिली धाव प्रचंड वेगात. दुसरी इथे प्रयत्न होईल की नाही हे पाहावं लागेल. आणि अंतिम क्षणी चुकीच्या एंडला फेकी झाली. कॉलिंग तर अजिबात नव्हतं. बबल नाईक स्ट्रायकिंग एंडलाच होता. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवर रितांशू पाटील वेगात गेला. चुकीच्या एंडला फेकी झाली. एकेरी धावेचे रूपांतर 2 धावांमध्ये झाले. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 30.
1:32 8 धावांची आहे अजून आवश्यकता. 9 चेंडू 8 धावा हे समीकरण आहे विजयासाठी. फ्रेंडशिप चेंडूवरील क्रिकेट टीम यूट्यूबच्या माध्यमातून देखील संपूर्ण या मालिकेचं प्रक्षेपण होतंय. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून शेखर परब, कमलेश मेस्त्री आणि संचित बांबुळकर यांच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून रितांशू आहे समोर, खूप वेळ मैदानामध्ये थांबलाय. बराचसा चेंडू खाली राहिलाय. यावेळेला डॉट बॉल आहे, टिंब चेंडू आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारी गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज आपण पाहतोय विनय जाधव. जे काम अरविंद नेमळेकरने केलंय तेच काम विनय जाधव करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बबल नाईक खूप वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडवरून हे सगळं पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आहे रितांशू पाटील, त्याच्याकडनं धावा अपेक्षित आहेत. मात्र समोरून कडवट गोलंदाजी विनयच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. रन बॉल सिच्युएशन पाहायला मिळणार आहे. 8 बॉलचा आहे खेळ. विजयासाठी 8 धावांची आहे आवश्यकता. वाह, क्या बात आहे. विकेट सरेंडर करावी लागणार आहे. किती मोठा खेळाडू असला तरी कधी कधी त्याचा बॅड पॅच देखील असतो. यावेळेला रितांशू पाटील धावांसाठी मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळाला आणि आउट ऑफ स्टेशनच्या खेळाडूला स्वतःची विकेट सरेंडर करावी लागली आहे. एका डॉट बॉलने, एका विकेटने सामन्याचं समीकरण बदलणार आहे. येणारे चेंडू असणार आहेत 7 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 8. फ्रेंडशिप चेंदवण क्रिकेट टीमच्या समोर निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीम. जर आपण पाहिलं तर दोन्ही टीमची जर ताकद पाहिली तर निश्चितपणे फ्रेंडशिप चेंदवण क्रिकेट टीमची ताकद थोडीशी आपल्याला निश्चितपणे जास्त वाटते, कारण त्यांच्याकडे व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. मात्र निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीमचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली लढत त्यांनी दिली आहे. शेवटपर्यंत हार मानायला अजिबात तयार नाही आहेत. जिसका था बेसब्री से इंतजार वो खिलाड़ी अब मैदान में. फ्रेंडशिप चेंदवण क्रिकेट टीमचा तारणहार गोपाल भट्टा, कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 7 चेंडूंचा खेळ, 8 धावांची आवश्यकता आणि अशा कठीण स्थितीमध्ये संघातला प्रमुख खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे गोपाळ भट्टा मैदानामध्ये आलाय. सामन्याचं चित्र काय असेल, शेवट कोणत्या टीमसाठी गोड होईल हे आपल्याला पाहावं लागेल. 7 चेंडूमध्ये हे चित्र स्पष्ट होईल. गोलंदाजी मार्कवरती विनय, ज्याने खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी केली आहे, त्याच्या समोर डावखुरा बॅटर तयार बबल नाईक. चांगला बॉल यॉर्कर लेनचा हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करून परती देखील केली आहे. 1च धाव इथे ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. 6 बॉलचा आहे खेळ. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 7 धावांची आहे आवश्यकता. फ्रेंडशिप चेंदवण क्रिकेट टीमला 6 चेंडू आणि 7 धावा हे आहे समीकरण. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. सन 2024 पहिलंच पर्व डे नाईटचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याचं संपूर्ण श्रेय जर आपण पाहिलं तर राजू पाटणकर, राजेश माडेश्वर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला द्यावं लागेल. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. या मालिकेसाठी निष्णात पंच आपल्याला लाभलेत. उत्तमजी मोटे, किशोरजी भगत आणि मंगेजी धुरी हे आमचे 3 ऑफिशियल्स अतिशय चांगल्या दर्जाचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लाजरी क्रिकेट ग्रुप जी सातत्याने रबल बॉल क्रिकेट स्पर्धा जवळपास 17-18 वर्ष भरवायची, लाल बॉलची क्रिकेट स्पर्धा, अंडरम्पची क्रिकेट स्पर्धा भरवायची, ती एकाएकी सर्वांनी एकत्र येत खूप मोठं धाडस इथे दाखवलंय आणि पहिली या वर्षीच्या मोसमामधील डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा पहिला बहुमान लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळला जातोय. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. यानंतर अनेक डे नाईटच्या स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत. यानंतर आनंदवाडी देवगडची क्रिकेट स्पर्धा होईल. त्यानंतर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची क्रिकेट स्पर्धा होईल, जी डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती सर्वेश नाईक तयार. शेवटचं षटक, 7 धावांची आहे आवश्यकता. या सामन्याचा विजेता कोण हे सांगणारं षटक ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने टाकण्यासाठी गोलंदाज तयार. धीम्या गतीचा बॉल, वाईड बॉलची मागणी इथे झाली आहे. पंचाची नकारात्मक मान हल्ली आहे.
चेंडू खेळावा की चेंडू सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये स्ट्रायकिंग एंडचा बॅटर बबल नाईक आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा सिच्युएशनमध्ये चेंडू मात्र निर्धाव गणला गेला. खूप चांगली गोलंदाजी सुरुवात सर्वेश नाईकने केली आहे. समीकरण बदललंय. 5 चेंडूंचा आहे खेळ. विजयासाठी 7 धावांची आहे आवश्यकता. रिव्हर्सचा इथे अटेम्प्ट केलाय. दर्जेदार गोलंदाजी आहे. याही वेळेला बबल नाईकला विकेट सरेंडर करावी लागेल. या सामन्याची जबाबदारी आता मात्र आपल्या खांद्यावरती घेतली आहे कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमचा तारणहार गोपाल बट्टा स्वतः स्ट्राईक वरती आलाय. त्याने या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतलीत का हे पाहावं लागेल. एका डॉट बॉलने विकेटने सामन्याचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. कहाणी में ट्विस्ट आया है, पिक्चर अभी बाकी है. 4 चेंडूंचा आहे खेळ. 7 धावांची आहे आवश्यकता. पहिला सामना प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय. पहिल्या सामन्याची दमदार सुरुवात इथे झाली आहे. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. खूप चांगली मेहनत आता मात्र कामाला आली आहे. 4 बॉलचा खेळ. 7 धावांची आहे आवश्यकता. कोल्हापूर परिसरामध्ये जर आपण गेलो तर निश्चितपणे आपल्याला एक असा आवाज येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा. हा आवाज आपल्याला येतो. धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमला आणि दुसऱ्या बाजूने डॉट बॉलची आवश्यकता आहे निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीमला. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना नक्की होणार आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा आहेत की हा सामना टाय व्हावा. पहिलाच सामना या स्पर्धेमधला टाय व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. मात्र ती अपेक्षा इथे पूर्ण होईल का की कोणता संघ हा सामना जिंकेल. 4 बॉलचा आहे खेळ. विजयासाठी 7 धावांची आहे आवश्यकता. कोण देणार कोणाला साथ आणि कोण करणार कोणावर मात हे आपल्याला पाहावं लागेल. 4 चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमला. मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सर्वेश नाईक. त्याच्या समोर आहे गोपाल भट्टाचा. यावेळेला हा फटका जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. गोपाल भट्टाने का स्ट्राईक घेतली याची प्रचिती त्याच्या अप्रतिम अशा फटक्याने आली आहे. ऑप्टिकच्या बाहेर गेला, स्वतःसाठी जागा बनवली, रूम बनवला आणि जो धीम्या गतीचा बॉल येत होता त्या बॉलवरती अक्षरशः तुडून पडला. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या आता मात्र बरोबरीमध्ये आली आहे. विजयासाठी 3 चेंडूंचा खेळ. 1 धावेची आहे आवश्यकता. सौ सोनार की और 1 लोहार की, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. गोपाल भट्टाने तो दमदार षटकार ठोकलाय आणि आपल्या टीमला विजयाकडे घेऊन आलाय. गोलंदाज तयार. 3 बॉलचा अजूनही खेळ आहे. विजयासाठी 1 धावेची गरज. फुलटॉस बॉल बॅटवरती घेतला. धावबाद करण्याची इथे संधी आहे. दाजी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. विजयाची धाव आपल्या बॅटने पूर्ण केली आहे. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग गोपाल भट्टाने आपल्या टीमला विजय मिळवून दिलाय आणि या स्पर्धेमधला पहिला विजय फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीमने नोंदवलाय. निरवडे 11 सावंतवाडी क्रिकेट टीमचा पहिल्या सामन्यामध्ये केलाय पराभव. फ्रेंडशिप चेंडूवरून क्रिकेट टीम मध्ये चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू निश्चितपणे त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल आणि तो खेळाडू आहे दर्शन बांदेकर, ज्याने 2 षटकं टाकली, 9 धावा दिल्या आणि 3 विकेट्स मिळवल्या आणि 1 रनआउट देखील त्याने घेतला.